हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. इथं सुंदर आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची टोटल आपण 14 घेतलेली आहे. रुंदी टोटल आपण इथं 9.5 घेतलेली आहे. शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. तर गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे पानगळ्याचा शेप द्यायचा आहे, बघू शकता. पानगळ्याचा शेप दिलेला आहे. वरच्या साईडला आपण इथं गोलाकारचा शेप दिलेला आहे. त्यानंतर जो आतला जो गोल गळा आहे आपण मार्किंग केलेला आहे तो कट करून घेऊया. बाहेरच्या साईडला जे आपण इथं मार्किंग करून घेतलेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करून दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं पानगळ्याचा बाहेरच्या साईडला शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे आहे ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे, बघू शकता. खालच्या साईडला आपण इथं अगोदर टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. अस्तरला आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे. अस्तरवरती आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथं कपडा जो आहे ब्लाउजचा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे. दाब टीप आपण इथं खालच्या साईडला मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजला आणि अस्तरला इथं टीप मारून घेणार आहोत साईडला. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेत अस्तर आणि कपडा गोळा नाही होणार किंवा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण. त्यानंतर आपण इथं आतल्या साईडला गोल जो गळ्याचा आकार दिलेला आहे त्याला पण आपण इथं टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला हा डिझाईन बनवायला सोपा जाईल, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे साईडचा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यावरती आपण इथं पॅच लावणार आहोत. वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे आपण इथं. रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे. उंची आपण इथं 15 घेतलेली आहे. अशा प्रकारे ठेवून आपण इथं सेट करून घ्यायचा आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला कपडा जो टीप टाकताना हलला नाही पाहिजे किंवा इकडे तिकडे सरकून आपला गोळा नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचा आहे साईडला. तर अशा प्रकारे आपण इथं पिन जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्यावर इथं टीप मारून घ्यायचा आहे. अगोदर आपण जो गोल गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर टीप आपण इथं मारून घेतलेली आहे, बघू शकता. त्यानंतर जो गळ्याचा आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर साईडला आपण इथे छोटे छोटे कट मारून घेऊया, बघू शकता अशा प्रकारे. आपण इथं कट जे मारून घेतलेलं आहे कपड्याला आपल्याला इथं आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथं बाहेरच्या साईडला ओपन करून घ्यायचा आहे कपडा, बघू शकता अशा प्रकारे ओपन करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे.
दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथे दाब टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा लुक पण छान दिसायला पाहिजे, आपली फिनिशिंग पण छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं परत एकदा पिन लावून घेऊया. आता बाहेरच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. जिथं आपण जसा पानगळ्याचा शेप दिलेला आहे तसा आपल्याला इथं बाहेरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता जिथे आपण मार्किंग करून घेतलेले तिच्यावरतीच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला पानगळ्याचा शेप दिलेला आहे तसाच आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता फिनिशिंगने आपल्याला टीप मारायचं आहे, जे आपला गळ्याचा लुक जो आहे छान वाटतो. त्यानंतर पॅचच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचा, म्हणजे आपला खालचा जो ब्लाऊजचा कपडा आहे जो कट नाही झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण इथं ब्लाऊजला पॅच लावून घेतलेला आहे. त्यानंतर अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेऊया. आतल्या साईडला आपल्याला अगोदर लेस लावून घ्यायचा आहे. गळ्याच्या अगदी जवळ लेस लावून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान येतो. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे गळ्याला. त्यानंतर आपण इथं बाहेरच्या साईडला पण लावून घेऊया. बघू शकता पॅच वरती आपण इथं लेस लावून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा, म्हणजे आपल्या गळ्याचा जसा आपण इथं पॅचचा शेप दिलेला आहे तसाच आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता लेस लावल्यावर किती सुंदर वाटत आहे गळा. त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायचे आहे. लटकन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण रेडीमेड दोरी घेतलेली आहे. आपल्याला इथं त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आपण इथं टीप मारून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर लटकनला जे आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता त्यानंतर आपल्याला इथं 2 लेअर मध्ये लटकन बनवायचे. त्यासाठी आपण दुसरा एक कपडा यूज करणार आहोत लटकनसाठी. तो पण त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता त्रिकोणी शेप मध्ये आपण फोल्ड करून इथं टीप मारून घेतल्या. सुंदर असं लटकन आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लटकन तयार करून घ्यायचं आहे. त्रिकोणी फोल्ड करून आपल्याला इथं आतमध्ये दोरी ठेवून लटकन बनवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. तर बघू शकता दोन्ही लटकन आपण इथं बनवून घेतलेलं आहे. किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घेऊया. अगदी 2-3 वेळाला आपल्याला इथं दोरीवरती टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता दोरी आपण इथं लावलेली आहे. आपला ब्लाऊजचा जो गळा आहे ते तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 2 बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान वाटेल. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतं, तर गोल गळ्यावर अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बघू शकता किती सुंदर वाटत आहे डिझाईन. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं आपण कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाऊज पीस आहे, याच्यावरती आपण डिझाईन बनवायला घेऊया. अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. उंची आपण ब्लाऊजची टोटल 14 घेतलेली आहे, रुंदी 11 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत. इथं गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेतलेली आहे. तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपण एक बॉक्स तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा शेप देऊन घेऊया. गळ्याचा शेप जे आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे गोलाकार मध्ये आपण गळ्याचा शेप दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं अस्तरवरती जो गळा आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती आपल्याला अस्तर जे आहे वरच्या साईडला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही.
त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे अगोदर. तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे. त्यानंतर आपण इथं ब्लाउज पीस जो आहे गळ्याचा आतला आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आतला जो गळा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला साईडला इथं छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थित. अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण खालच्या साईडला इथं दाब टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला पण दाब टिप मारून घ्यायचा आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टिप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं साईडला आपण टिप मारून घेऊया. तर अशा प्रकारे पूर्ण साईडला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे जो आपण इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ब्लाउजचा जो गळा आहे आपला इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. दुसरीकडे पण आपल्याला अशाच प्रकारे जे आहे टक्स मारून घ्यायचा आहे. तर दोन्हीकडे आपण इथं टक जे आहे मारून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला ब्लाउजचा जो गळा आहे तर तयार झालेला आहे. आपण याच्यावरती आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे ब्लाउजचाच. तर अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला. दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून 3 वेळा फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे. हा स्टेप अगदी सावकाश बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं. तर त्रिकोणी शेप मध्ये आपण इथं डिझाईन जे आहे तयार केलेला आहे. तर आपण इथं ब्लाउज पीस घेऊया. याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडला. तर अशा प्रकारे आपण गळ्याच्या साईडला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. जे आपण डिझाईन बनवलेलं आहे जिथं आपण मार्किंग केले आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता एकाच्या खाली एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपल्याला इथं डिझाईन जे आहे लावून घ्यायचं आहे. तर पूर्ण गळ्याला आपल्याला हे डिझाईन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला लेस लावून घ्यायचं आहे.
लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावायचे आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे. इथं आपण सेंटर मध्ये गॅप सोडलेला आहे. इथं आपल्याला इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर फ्लावर बनवण्यासाठी आपण इथं डिझाइन बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सुई दोऱ्याने इथं विणून घ्यायचं आहे. डिझाइन जे आहे एक एक करून आपल्याला सुई दोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित इथं फ्लावरला गाठ मारून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण फ्लावर जे आहे इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला लटकन बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला अशाच प्रकारे आपण फोल्ड करून टिप मारून घेऊया. लटकन जे आपल्या इथं तयार झालेलं आहे त्यानंतर ओपन करूया. तर अशा प्रकारे आपण लटकन जे आहे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जो ब्लाउजला आपण डिझाइन लावलेला आहे त्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर बघू शकता एक एक फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तुम्ही सुई दोऱ्याने पण टाके टाकू शकता इथं. तर बघू शकता एका साईडला आपण इथं फोल्ड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फोल्ड करून आपण टिप मारून घेतलेला आहे. तर डिझाइन आपला इथं तयार झालेला आहे. इथं सेंटर मध्ये आपण गोल्डन कलरचा फ्लावर लावून घेणार आहोत. तुमच्याकडे अशा प्रकारे नसला तर तुम्ही मणी लावू शकता गोल्डन कलरचा. तर अशा प्रकारे एक एक करून आपण इथं चिटकून घेऊया. तर बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तर अशा प्रकारे आपण साईडला इथं मोती जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला लटकन आणि फ्लावर जे आहे लावून घ्यायचं आहे सुई दोऱ्याने. फ्लावर वरती आपण इथे एक बटन लावून घेऊया म्हणजे आपला डिझाइन जो आहे उठून दिसेल. तर अशा प्रकारे जो ब्लाउजचा गळा आहे आपला इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर खूप सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो. तर गोल गळ्यावर अशी डिझाइन तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.